नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. शिक्षक भरती संदर्भात अल्पसंख्याक शाळा म्हणजेच अल्पसंख्याक संस्था असलेली एक संस्था आहे. त्या संस्थेअंतर्गत एकूण 7 शाळा व एकूण त्या 7 शाळांमध्ये 13 पदांची भरती म्हणजे जाहिरात आपण पाहणार आहोत. पहिलीपासून ते 11वी-12वी पर्यंत म्हणजेच प्राथमिक विभागापासून उच्च प्राथमिक विभागापर्यंतचे पदे याच्यामध्ये आहेत. तरी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, जवळील बेल आयकॉनला प्रेस करा. पाहिजेत वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली द्वारा संचलित संस्था ही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे आणि त्यासोबतच 100% अनुदानित आहे. 100% अनुदानित उच्च माध्यमिक व माध्यमिक विभागात शिक्षण सेवकाचे रिक्त पदे भरणे आहे. शासन निर्णय 13 जुलै 2016च्या अनुषंगाने या संस्थेअंतर्गत पहिली शाळा आहे महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. या शाळेअंतर्गत एक पद रिक्त आहे. ते पद पुढील प्रमाणे. पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक वर्ग 11 ते 12वी करिता. या पदाची शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता ही MA मराठी द्वितीय श्रेणी म्हणजेच 55% गुण अनिवार्य आहेत. त्यासोबतच तुम्ही B.Ed पात्र असणे गरजेचे आहे. पदसंख्या ही 1 आहे. वेतन श्रेणी ही शासन नियमानुसार असेल. या संस्थेअंतर्गत दुसरी शाळा म्हणजेच शहीद बाबूराव शेडमाके माध्यमिक विद्यालय मुलचेरा, तालुका मुलचेरा, जिल्हा गडचिरोली. या शाळेअंतर्गत एक पद आहे. ते पद पुढील प्रमाणे. शिक्षण सेवक वर्ग 9 ते 10वी करिता म्हणजेच माध्यमिक विभाग. याची शैक्षणिक पात्रता ही BA मराठी, त्यासोबत B.Ed आणि BA मराठी हे 55% गुणांनी पात्र असणे अनिवार्य आहे. पदसंख्या ही 1 आहे. वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार मिळेल. या संस्थेअंतर्गत येणारी तिसरी शाळा म्हणजेच भगवंतराव हायस्कूल इंदाराम, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली. या संस्थेअंतर्गत शिक्षण सेवक वर्ग 9 ते 10वी करिता एक पद भरायचं आहे. त्याची शैक्षणिक पात्रता BA इंग्रजी B.Ed 55% गुण अनिवार्य असतील. पदसंख्या 1. वेतन श्रेणी शासन नियमानुसार असेल. या संस्थेअंतर्गत चौथी शाळा म्हणजेच हायस्कूल भगवंत हायस्कूल टेकडा ताला, तालुका सिरोंचा, जिल्हा गडचिरोली. या शाळेमध्ये शिक्षण सेवक वर्ग 9 ते 10वी करिता एक पद भरावयाचं आहे. त्याची शैक्षणिक पात्रता BSc गणित B.Ed 55% गुण अनिवार्य. पद 1. वेतन श्रेणी ही शासन नियमाप्रमाणे असेल. या संस्थेअंतर्गत 5वी शाळा म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालय सुंदरनगर, तालुका मुलचेरा, जिल्हा गडचिरोली. या शाळेमध्ये एकूण 4 पदे भरावयाचे आहेत. ते पुढील प्रमाणे पाहू. नंबर 1. शारीरिक शिक्षण सेवक वर्ग 9 ते 10वी करिता म्हणजेच BPEDचं पद आहे मित्रांनो. हे शारीरिक शिक्षण म्हणजे खेळाचा शिक्षक. याची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही BA, BSc, BPED किंवा MPED, NCC प्रमाणपत्र उत्तीर्ण. फुटबॉल खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त, विद्यापीठ स्तरावर कलर कोट प्राप्त असणाऱ्याला प्राधान्य आहे. पद 1 आहे. वेतन श्रेणी ही शासन नियमानुसार असेल. या शाळेअंतर्गत दुसरं पद आहे शिक्षण सेवक वर्ग 6वी ते 8वी करिता. याची शैक्षणिक पात्रता BSc विज्ञान, B.Ed किंवा D.Ed 55% गुण अनिवार्य असेल. एक पद आहे. वेतन श्रेणी शासन नियमानुसार आहे. या शाळेअंतर्गत तिसरं पद आहे शिक्षण सेवक वर्ग 9वी ते 10वी करिता. याची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही BA इंग्रजी B.Ed 55% गुण अनिवार्य राहणार आहे. याची पण पदसंख्या 1 आहे व वेतन हे शासन नियमानुसार असेल. या शाळेअंतर्गत चौथं पद म्हणजे शिक्षण सेवक वर्ग 6वी ते 8वी करिता. याची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही BSc गणित B.Ed D.Ed 55% गुण अनिवार्य असतील.
पद 1 आहे, शासनाच्या नियमानुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे. या संस्थेअंतर्गत 6वी शाळा म्हणजेच भगवंतराव हायस्कूल अहेरी, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली या शाळेअंतर्गत एकूण 3 पदे भरावायचे आहेत. पहिलं पद शिक्षण सेवक, वर्ग 9वी ते 10वी करिता. याची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही BSc विज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोटेक्नॉलॉजी. B.Ed 55% गुण अनिवार्य असतील. पदसंख्या ही 1 व वेतन श्रेणी ही शासनाच्या नियमानुसार असेल. या शाळेअंतर्गत दुसरं पद शारीरिक शिक्षण सेवक, वर्ग 9वी ते 10वी करिता म्हणजेच माध्यमिक विभागाकरिता खेळाचा शिक्षक. याची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही BA, BSc, BPEd किंवा MPEd, NCC प्रमाणपत्र उत्तीर्ण. व्हॉलीबॉल, कबड्डी व क्रिकेट या खेळात प्रावीण्य प्राप्त असणाऱ्या प्राधान्य दिले जाईल. पदसंख्या 1, वेतन श्रेणी ही शासन नियमानुसार असेल. या शाळेअंतर्गत तिसरं पद म्हणजे शिक्षण सेवक, वर्ग 6वी ते 8वी करिता म्हणजेच उच्च प्राथमिक विभाग आहे. या पदाची शैक्षणिक पात्रता ही BSc विज्ञान, B.Ed, D.Ed 55% गुण अनिवार्य असणे गरजेचे आहे. पदसंख्या 1, वेतन श्रेणी ही शासन नियमानुसार असेल. या संस्थेअंतर्गत शेवटची म्हणजे 7व्या नंबरची शाळा 40% अनुदानित, जे पेरसापेन उच्च प्राथमिक शाळा, कमलापूर, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली. इथे 1 पद म्हणजे 2 पदे भरावयाचे आहेत. प्राथमिक शिक्षण सेवक, वर्ग 1ली ते 7वी करिता. याची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही BSc विज्ञान किंवा BSc गणित, D.Ed, DTEd किंवा B.Ed असणे गरजेचे आहे. पदसंख्या ही 2 आहे. वेतन श्रेणी ही शासन नियमाप्रमाणे मिळेल. एकूण 13 पदे आहेत, 7 शाळा आहेत. नक्कीच खूप मोठी जाहिरात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जरी असली तरी गरजू आणि पात्र उमेदवारांसाठी खूप संधी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे दिनांक 1/9/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे RT कायदा लागू होत नाही. म्हणजेच तुम्हाला TET जॉईनिंग करताना लागणार नाही. पद कोणते असो, 1ली ते 4थी, 5वी, 6वी, 7वी कोणतंही असलं तर TET अनिवार्य नाही. तसेच संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण देखील लागू नाही. तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस खालील पत्त्यावर उपस्थित राहावे. लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येईल. मुलाखतीचे स्थळ हे महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय आष्टी, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली हे राहणार आहे. मुलाखत दिनांक व वेळ 18 डिसेंबर 2025 रोज गुरुवारला सकाळी 11 वाजता ही मुलाखत राहणार आहे. सचिव, मुख्याध्यापक, शाळा समिती, उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा. सचिव, वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली. या संस्थेअंतर्गत एकूण 13 पदे आहेत मित्रांनो. नक्कीच खूप मोठी पात्रताधारकांना संधी आहे. तरी जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी गरजूंपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या 13 पदांचा त्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच तुम्हाला नवनवीन